कर्जत ही अशी जागा आहे जिथे भरपूर जण वन डे पिकनिकसाठी जातात आणि तिथे भरपूर सारे फार्म हाऊस वगैरेच आहेत. ते सोडल्यानंतर एक गावचा पार्ट आहे जिथे भरपूर नेचर वाईब्स येतात, जिथे नदी वगैरे असे भरपूर सारे गोष्टी आहेत तिथे पिकनिकसाठी म्हणून लोक जातात. तर अशीच गोष्ट आहे आदित्य नावाच्या मुलाची, जो तिथे जेव्हा पिकनिकला जातो त्याच्यासोबत जी काही गोष्ट होते ती त्यांनी शेअर केली आणि इतकी भयानक गोष्ट झाली आहे वन डे पिकनिक नंतर. त्यानंतर आदित्य आणि त्याचे फ्रेंड्स हे कर्जतच्या नावानेच घाबरतात, कारण तिथे अशी काही हॉन्टेड हॉरर आपण बोलू शकतो गोष्ट झाली आहे ज्यानंतर तो आणि त्याचे फ्रेंड्स कर्जत नावानेच घाबरतात. तर ही गोष्ट 2008 ते 2010 मधली आहे, जेव्हा आदित्य त्याच्या मित्रांसोबत पिकनिक म्हणून कर्जतला जातो. तर आदित्य प्लॅन केल्यानंतर त्याच्या मित्रांसोबत कर्जत स्पॉट निवडतो, कारण की त्याला कर्जतबद्दल माहिती आहे. तो त्याच्या फॅमिलीसोबत भरपूर वेळा कर्जतला गेला आणि त्याला तिथे भरपूर काही गोष्टी माहिती आहेत, कारण की तो तिथे भरपूर वीकेंड्स वगैरे स्पेंड केल्या त्याच्या फॅमिलीसोबत. तर त्याला स्पॉट्स वगैरे तिथे माहिती आहे खूप सारे, जिथे जाऊन माणूस एन्जॉय करू शकतो. तर हा त्याच्या मित्रांसोबत प्लॅन करतो. हा याच्यासोबत त्याचे 4 ते 5 मित्र असतात. आता सर्वजण प्लॅन करून जेव्हा जातात ह्यांच्यासोबत प्लॅन म्हणजे आता ह्यांची एज अराउंड 27 to 30च्या एजमध्ये असतात हे लोक, आणि त्यांचे तर ऑब्व्हियसली जे प्लॅन्स बनणार ते ड्रिंक्स वगैरेचेच असतात. आता रात्री हे लोकांचं ठरतं की तिथे जाऊन पार्टी वगैरे करायची. तर आदित्य आणि त्याचे फ्रेंड्स 4:30-5 वाजता मुंबईवरून निघतात कर्जतला जायला. आता तिथून तो डिस्टन्स जो आहे कर्जतला पोहोचण्याचा मुंबईपासून 1.5 ते 2 तासाचा आहे. आता जेव्हा ते लोक पोहोचतात, आदित्यची जी काकू राहत असते त्याच्या घरी ते लोक थांबतात. आदित्य त्याचे फ्रेंड्स वगैरे तिथे जातात, चेंज वगैरे करतात आणि त्यानंतर हे लोक त्यांचे जे दारू वगैरे जे पण पार्टी असते ते सर्व सिगरेट वगैरे सर्व घेऊन हे लोक पोहोचतात नदीवरती. आता जात असताना यांना मध्ये काही ना काही कामं असतात ज्याच्यामुळे ह्यांना डिले होतो. जायला खूप रात्र झालेली असते, अंधार पडलेला असतो चांगलाच, आणि आपण बोलू शकतो 10:30-11 नंतरचा टाईम असतो. त्या स्पॉटला जिथे ते लोक जातात तो स्पॉट असा असतो की खालून नदी वाहते आणि त्या नदीवरून एक ब्रिज आहे. तो ब्रिज असा असतो की त्या ब्रिजवरती रात्री 10:30-11 नंतर कोणच नाही जात आणि सर्वांना त्याची बॅक स्टोरी माहिती असते, त्यामुळे ते लोक नसतात जात. पण आदित्यला ह्या गोष्टीबद्दल माहिती नसते. आदित्य जातो तिथे. आदित्य जेव्हा 6 वर्षापूर्वी तिकडे येत असतो त्यावेळी त्यांनी ते सर्व गोष्ट बघितलेली असते, तर त्याला माहिती नसतं त्या ब्रिजची बॅक स्टोरी काय. आता आदित्य त्याच्या फ्रेंड्स लोकांसोबत त्या ब्रिजवरती, त्याला इतकं माहिती आहे की त्या ब्रिजवरती कोण जास्त नसतं, तो त्या ब्रिजवर जातो. तिथे ते लोक पाय खाली सोडून नदीच्या साईडला बघत बसतात. आता बसल्यानंतर तो त्याच्या मित्रांसोबत सिगरेट दारू वगैरे जे पण ते लोक कन्झ्युम करतात तिथे ते सर्व बाजूला ठेवतात आणि स्टार्ट असतं. तर आता आदित्य आणि त्याचे मित्र तिथे बसल्यानंतर एकमेकांसोबत गप्पा वगैरे मारत आहेत, त्याच्यासोबत गाणी वगैरे स्लो चालू आहेत. आता खूप वेळ होतो, अर्धा-1 तास झालेला असतो आणि हे लोक पार्टी मस्तपैकी एन्जॉय करत असतात. आणि जशी जशी रात्र होत जाते तसं हे लोकांना तिथे नेगेटिव्ह वाईब्स यायला लागतात. आता त्यामध्ये आदित्य जो आहे, आदित्य सर्वात स्टार्टला बसला आहे, त्याच्यानंतर त्याचे फ्रेंड्स सगळे बसलेत बाजूला. आदित्य ज्या साईडला बसला आहे त्याच्या साईडला डोंगर असतं आणि ह्या साईडला रस्ता असतो, रस्त्याच्या साईडलाच डोंगर स्टार्ट होतो. आता तिथून त्याच्या बाजूला ह्या साईडला कोणच नाही आहे, पण तिथून त्याला ना आवाज येतोय, मला पण दे. आता हा फर्स्ट टाईम जेव्हा त्याला आवाज येतो त्याच्यानंतर तो इग्नोर करतो. त्याला वाटतं की त्याच्या फ्रेंड्समधलं कोण बोललं असेल, तो आवाज त्याला ह्या साईडून आला, तो इग्नोर करतो त्या गोष्टीला. परत आवाज येतो त्याला दुसऱ्यांदा, मला पण दे. आता हा आवाज आल्यानंतर तो बाजूला बघतो आणि तो त्याच्या मित्रांना सांगतो की मला इथून आवाज आला 2दा, मला पण दे करून. तर त्याचे मित्र वगैरे इतकं सिरियसली नाही घेत, कारण की ते लोक मस्तपैकी एन्जॉय करत असतात. ते लोक त्या झोनमध्ये गेलेले असतात जिथे त्यांना काहीच बाकीचं सुचत नसतं, तर त्यामुळे ते लोक इग्नोर करतात. आणि ते लोक आदित्यला पण बोलतात की तू त्या गोष्टीकडे लक्ष नको देऊ, तसं काही नाही आहे, मस्त एन्जॉय करू आपण. आता थोड्या वेळानंतर परत त्याला आवाज येतो, ऐकायला नाही येत का, मला पण दे. असा आवाज आल्यानंतर हा घाबरतो आणि जेव्हा तो बघतो राईट साईडला त्या डोंगराच्या साईडला, त्याला दिसतं की तिथे एक व्हाईट कपड्यांमध्ये एक मुलगा बसलाय मान खाली घालून. आता हे बघितल्यानंतर तो घाबरतो आणि तो सर्व मित्रांना सांगतो की तिथे मला एक मुलगा दिसतोय. तर हा मुलगा ह्या मुलांना नाही दिसत आहे, आदित्यच्या मित्रांना. आदित्यचे मित्र बोलतात, अरे बाबा तू जास्त पियाला असशील, त्यामुळे तुला मे बी हॅल्युसिनेशन होत आहेत, तू त्या सर्व गोष्टीकडे लक्ष नको देऊ. हे बोलून त्याचे मित्र इग्नोर करतात. पण थोड्या वेळानंतर परत तो आवाज जो असतो
ऐकायला नाही येत का, मला पण दे. हा आवाज त्याच्या सर्व मित्रांना येतो आणि त्या मित्रांना पण तो मुलगा तिथे बसलेला दिसतो. त्याचे मित्र 2 सेकंड पण विचार नाही करत, जे पण गोष्ट त्यांनी घेतलेली असते, सिगरेट, दारू, त्यांचे बॅग्स वगैरे, ते सर्व तिथे तसंच टाकून ते सर्वजण तिथून निघतात आणि त्याच्या काकीच्या घरी येतात. आदित्यच्या काकींना ते लोक सर्व गोष्ट सांगतात जी आता झाली आहे त्यांच्यासोबत. तिथे आल्यानंतर थोड्या वेळाने ना आदित्य हा एकदम विचित्र वागायला लागला. तो विचित्र गोष्टी करायला लागला आणि तो सारखा एकच गोष्ट बोलत होता की माझ्याशी बोलू नका, मला त्रास नका देऊ. आता ही गोष्ट सारखं तो रिपीट करत होता. पण आदित्य त्याच्या मित्रांसोबत जेव्हा फिरायला जातो, नाहीतर मग आदित्य आता त्याच्या फ्रेंड्स लोकांबरोबर इतका मुंबईमध्ये पण असतो, त्यावेळी ते लोक खूप क्लोज फ्रेंड्स असतात. तर आता मला त्रास नका देऊ, मला एकटं सोडा, हे सर्व गोष्टी तो आधी कधी त्यांच्याशी बोललेला नसतो. पण आता अचानकमध्ये असं काय होतं की हा ह्याच गोष्टी बोलतोय. तर आता त्याच्या काकीला हे सर्व बघितल्यानंतर एक गोष्ट समजते की काय प्रॉब्लेम झाला आहे. कारण की त्या ब्रिजवरती जी स्टोरी आहे आणि त्या ब्रिजबद्दल जे सर्वजण बोलतात ते त्या काकीला माहिती असतं. म्हणून ती काकी काहीच नाही बोलत, ती सर्व मुलांना घेऊन भर रात्री त्याच टाईमला एका आजीकडे जाते. तर आता आदित्यला जसं ती आजीकडे घेऊन जाते, आदित्यला बघितल्यानंतरच त्या आजीला समजतं की काय प्रॉब्लेम आहे. कारण आजी जी असते तिला ह्या सर्व गोष्टी समजत असतात आणि ती भरपूर वेळा तसं काही प्रॉब्लेम कोणासोबत झाला की ते प्रॉब्लेम्स दूर करायचं ती काम करते. कुणाला जर भूतप्रेत वगैरे झपाटलं तर ती ते दूर करण्याचं काम करते, कारण तिला माहिती असतं काय गोष्ट केल्यावरती ते भूतप्रेत जातील. तर आता काहीच विचार न करता आजी कुंकवाचं रिंगण बनवते. तर आजी त्याला बोलते की तू ह्या रिंगणात येऊन बस. तर आदित्य बोलतो मी नाही बसणार. तर आजी परत त्याला बोलते की तू येऊन बस, पण तरी तो ऐकत नसतो. मग आजी त्याच्या मित्रांना सांगते, तेव्हा त्याचे मित्र त्याला पकडून जबरदस्ती त्या रिंगणामध्ये बसवतात. आता बसल्यानंतर आजी त्याला विचारते तुला काय पाहिजे, तू का आलायस. कारण आजीला माहिती आहे की काय प्रॉब्लेम आहे, कोण आहे. आदित्यला कुणी झपाटलंय हे आजीला माहिती असतं. तर आजी त्याला विचारते तुला काय पाहिजे, कशासाठी आलायस. तर आदित्य बोलतो मी ह्यांच्याकडे मागत होतो पण ह्या लोकांनी दिलं नाही. तर आता आजी विचारते काय पाहिजे तुला, काय मागत होतास तू. तर आदित्य परत तेच बोलतो मी ह्यांच्याकडे मागत होतो पण मला ह्या लोकांनी दिलं नाही. आता ते काय होतं आजीला पण नव्हतं माहिती. तर आजी आदित्यच्या मित्रांना बोलते की ह्याला काय पाहिजे, तुम्ही लोक तिथे गेल्यानंतर काय असं करत होता जे ह्याला पाहिजे हा मागत होता तिथे. तर तेव्हा आदित्यचे मित्र बोलतात की तिथे आम्ही दारू वगैरे सिगरेट वगैरे पित होतो आणि अचानकमध्ये हा दिसला आम्हाला आणि तिथून आवाज आला की मला पण दे. असं आल्यानंतर आम्ही तिथून पळून आलो. तर आजीला समजतं. आजी बोलते तुला ते दिल्यानंतर तू सोडशील का ह्याला. तो बोलतो हां मी ते दिल्यानंतर मी ह्याला सोडेल. तर आजी त्याच्या मित्रांना बोलते की जी पण गोष्ट होती ती ह्याला आत्ता द्या. तर मग त्याचे मित्र बोलतात की पण त्या सर्व गोष्टी आम्ही तिथेच सोडून आलो आहे, कारण की त्या गोष्टीनंतर आम्हाला काहीच नाही समज, त्या सर्व गोष्टी आम्ही तिथेच टाकून पळून आलो आहे. आजी त्यांच्या मित्रांना सांगते की तुम्ही आत्ताच्या आत्ता ते जाऊन घेऊन या, नाही तर आदित्यसोबत खूप वाईट होईल. तेव्हा त्याचे मित्र काहीच विचार न करता त्या भर रात्री जातात नदीवरती आणि त्या सर्व गोष्ट घेऊन येतात. आणि जसं ते घेऊन येत असतात त्या दारूच्या बॉटल्स वगैरे जे सिगरेट्स वगैरे असतात, आतमध्ये आल्यानंतर घराच्या बघतायत तर ते दारूच्या बॉटल सर्व खाली आहेत आणि बॉक्स सिगरेटचा ओपन केल्यानंतर आज सिगरेटच नाही आहे, गायब आहे सर्व. आणि बघतायत तर आदित्य बरा झालेला असतो. म्हणजे जसं ते लोक एंट्री करतात त्या घरामध्ये, त्यांच्यासोबत जी पण गोष्ट त्यांनी कॅरी केलेली असते ही सर्व खाली होते ऑटोमॅटिक तेवढ्या टायमामध्ये, जेव्हा ते लोक त्या ब्रिजपासून घरी येतात. कारण त्या नेगेटिव्हिटीला हे कळतं की त्याला ही गोष्ट भेटते आणि ते लोक देत आहेत ह्यांना. मग आदित्यला जेव्हा ती नेगेटिव्हिटी सोडते त्यावेळी आदित्य तिथेच पडतो बेहोश होऊन. पण जेव्हा ह्याला होश येते, जेव्हा हा आदित्य चांगला होतो, तेव्हा आजी त्याच्या मित्रांना आणि आदित्यला सांगते की 6 वर्षापूर्वी अशी काही गोष्ट घडली आहे ज्यानंतर 10:30-11 नंतर त्या ब्रिजवरती जायला कोण पण माणूस घाबरतं. कारण की 6 वर्षापूर्वी आदित्यचा मित्र जो असतो एक, त्या गावामध्ये राहणारा, आदित्य ज्यावेळी वेकेशन्सला वगैरे त्याच्या फॅमिलीसोबत येत असतो तेव्हा त्याचा फ्रेंड असतो, त्या फ्रेंडचं नाव कार्तिक असतं आणि तो त्याच्या घरच्यांना वैतागून सुसाईड केलेला असतो. कारण की त्याच्या घरचे त्याला नेहमी सतवत असतात, कामाला जात नाही, दारू वगैरे पितो आणि त्याला नेहमी टॉर्चर फील होत असतं. त्यामुळे तो त्या ब्रिजवरती येऊन सुसाईड करतो. त्याच्यानंतरपासून त्या ब्रिजवरून जो पण माणूस जातो, जसं की कोण माणूस जर वडापाव खात असेल, नाहीतर कोणतं खाणं घेऊन जात असेल, तरी पण ती गोष्ट त्याला हवी असते आणि ती गोष्ट तो मागतो पण. रात्री अंधारामध्ये जर कोण जात असेल की त्याला आवाज येतो तो मला पण दे. आणि जर तो माणूस ती खायची गोष्ट तिथून तसाच घेऊन गेला पुढे, तर तो त्यांच्यासोबत मागे मागे जातो. आणि तसंच होतं
जी आदित्यसोबत झाले. तर तसंच काही आजी करते, जी गोष्ट तो कार्तिक मागत असतो आदित्यला, ज्यांनी पोजेस्ट केलं असतं ती गोष्ट ती द्यायला बोलते. त्यानंतर आदित्यला तो आत्मा सोडून जातो.